मंडळी, शूटआउट ॲट लोखंडवाला सिनेमात तुम्ही मायाबाई उर्फ माया डोळसच्या खात्म्याचा सीन बघितला असेलच. विवेक ओबरायनं माया डोळसचं काय खवट्या काम केले त्यात. हां, पण तो मुद्दा नाही. तर 1991 साली मुंबईच्या लोखंडवाला भागातल्या स्वाती बिल्डिंगमध्ये माया डोळस आणि त्याच्या आणखी 5 खुंकार साथीदारांचा दिवसाढवळ्या एन्काउंटर करण्यात आला होता. लाईव्ह टीव्हीवर दाखवला गेलेला तो भारतातला पहिला एन्काउंटर होता. त्या एन्काउंटरला लीड करणारे ऑफिसर होते अहमद खान, पण त्यांच्या जोडीला आणखी 3 इन्स्पेक्टर, 6 सब इन्स्पेक्टर आणि 7 कॉन्स्टेबलची टीम होती. त्याच टीमचा भाग होते माजी ATS अधिकारी भानुप्रताप बर्गे, जे पुढे जाऊन पुण्याचे ACP सुद्धा राहिले. हा तर आता आलो आपण मेन मुद्द्यावर. भानुप्रताप बर्गे कदाचित पुणेकर या नावाशी परिचित असतील, पण अजूनही बऱ्याच जणांना भानुप्रताप बर्गे यांचे प्रताप माहिती नाहीत. अफाट कर्तृत्व असून सुद्धा भानुप्रताप बर्गे हे कायम माध्यमांपासून दूर राहिले आणि त्यामुळेच बरेच जण त्यांना अंडररेटेड ऑफिसर म्हणतात. म्हणजे जेवढी प्रसिद्धी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे, असलम मोमीन, इसाक बागवान या अधिकाऱ्यांच्या वाट्याला आली, तेवढी भानुप्रताप बर्गे यांच्या वाट्याला आली नाही. फक्त शौर्य किंवा पराक्रम नाही, तर त्यांच्या सोशल कामांची यादी सुद्धा खूप मोठी आहे. एवढंच नाही, तर दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी त्यांना सर्व्हायव्हर्स क्लब मेंबरशिप नावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा नामांकित पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि तसा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय अधिकारी ठरले होते. भानुप्रताप बर्गे यांच्याबद्दल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कायम हातावर मरण घेऊन जगणारे निडर ऑफिसर म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई अंडरवर्ल्डमधील तब्बल 19 गुन्हेगारांचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या कारकिर्दीविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी, ज्यांना समोर पाहून भल्या भल्या गुन्हेगारांच्या चड्ड्या ओल्या व्हायच्या, ते भानुप्रताप बर्गे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहराचे रहिवासी. त्यांच्या बालपणीचा बराचसा काळ कोरेगावच्या गल्लीबोळात गेला. आता सातारा जिल्हा म्हटलं की लहानपणापासून पोरं कुठलं स्वप्न उराशी बाळगतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. साताऱ्याच्या घराघरात मातीतून देशप्रेम आणि इंडियन आर्मीचा सुगंध दरवळतो. पोरानं 10वी पास केली की ते लगेच 1600चं प्रॅक्टिस सुरू करत आहे. अगदी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, दिवसातनं 3-3 वेळा. पोरांच्याच भाषेत सांगायचं तर रगात मुतलो तरी चालतंय, पण यंदा 1600 मारायचंच, अशी पोरांची भरतीला जाताना निखळ भावना असते. सातारकरांच्या याच देशप्रेमाची दखल आता अगदी देश पातळीवरही घेतली जाऊ लागली. हिंद इंग्लिश मीडियानं जिथं घराघरात एक फौजी पाहायला मिळतो, त्या साताऱ्याच्या मिलिटरी अपशिंगे गावावर किंवा देशातल्या पहिल्या सैनिकी शाळेवर बनवलेली डॉक्युमेंटरी असो, सगळंच सातारकरांच्या अफाट शौर्याची आणि देशप्रेमाची पोच पावते. नेमकी हीच देशभक्ती लहानपणापासून भानुप्रताप बर्गे यांच्या नसानसात भिनलेली होती. कारण त्यांचे वडील सुद्धा इंडियन आर्मीत फौजी होते. बराच काळ बॉर्डरवर सेवा बजावल्यानंतर भानुप्रताप बर्गे यांच्या वडिलांना पुण्यात सेवा बजावण्याची संधी मिळाली. तेव्हा मग त्यांनी भानुप्रताप बर्गे यांना माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यात आणलं. भानुप्रताप बर्गे हे शाळेत पहिल्यापासून हुशार विद्यार्थी. कोरेगावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते फौजमध्ये जायचं ध्येय उराशी बाळगून पुण्यात शिक्षणासाठी आले. 10वी पास झाल्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला कला शाखेतून ॲडमिशन घेतलं. दरम्यान कॉलेजमध्ये असताना त्यांना आधी इंग्लिश भाषेचा न्यूनगंड होता, जो की गावाकडून आलेल्या प्रत्येक पोराच्या मनात असतो. पण त्यांनी त्यावर मात केली आणि त्यांना जसं जमतं तसं मोडकं तोडकं इंग्लिश बोलायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतले. एवढंच काय, पुढं कॉलेजचे जज सुद्धा झाले. कॉलेजच्या मित्रांनी मला खूप समृद्ध केलं, असं खुद्द भानुप्रताप बर्गे त्यांच्या मुलाखतीत सांगतात. दरम्यानच्या काळात त्यांनी 2 वेळा इंडियन आर्मीच्या भरत्या ट्राय केल्या, पण दोन्ही वेळा त्यांना अपयश आलं. पण त्या भरत्यामध्ये मिळालेल्या अपयशामुळं 2 गोष्टीची शिस्त मात्र त्यांच्या आयुष्यात कायमची आली. एक तर व्यायामाची आणि दुसरी म्हणजे आयुष्यात बॅकअप प्लॅन ठेवण्याची. पुढे त्यांनी त्यांचा मोर्चा स्पर्धा परीक्षांकडे वळवला. साल 1985 मध्ये ते त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सामील झाले. पुढे नाशिकला त्यांनी त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि ट्रेनिंग नंतर त्यांची पहिली सर्व्हिस लागली मुंबईच्या डोंगरी भागात. डोंगरी पोलीस स्टेशनला ते रुजू झाले. डोंगरी हा त्या काळी मुंबईतला सर्वात डेंजर एरिया म्हणून प्रसिद्ध होता, कारण तिथं दाऊदचं वर्चस्व होतं. फक्त वाघाच्या काळजाचे पोलीस ऑफिसरच अंडरवर्ल्डची सगळी सूत्र तिथूनच हलवायची. भानुप्रताप यांचा मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंध येईस्तोवर अंडरवर्ल्डमध्ये खूप उलतापालत झाली होती. करीमलाला, हाजी मस्तान, युसुफ पटेल, वरदराजन या मेन डॉनकडून सत्ता हस्तगत करून दाऊद
छोटा राजन, अरुण गवळी, रमा नाईक, अश्विन नाईक, अशोक जोशी अशा नव्या भाई लोकांची फळी मुंबईत उभी राहिली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नवे भाई लोक कुठली गोष्ट समजुतीनं घेत नसायचे. नडला की तोडला असा त्यांचा सरळ सरळ हिशोब होता. ज्याच्या हाती काठी त्याची सत्ता असं ते म्हणायचे. त्यामुळे त्यांच्यात भयानक गँग वॉर सुरू होता. अख्खी मुंबई दहशतीखाली जगत होती. तो काळ मुंबईसाठी खूप धकाधकीचा होता. त्याच काळात अशोक जोशीला संपवून त्याच्या गँगचा म्होरक्या म्हणून महेंद्र डोळस उर्फ माया डोळस आणि दिलीप बुवा हे दोन भाई लोक उदयास आले होते. आधी ते दोघं दाऊदसाठी काम करायचे, पण नंतर त्यांनी दाऊदला फाट्यावर मारून त्यांची मनमर्जी चालू केली. ती गोष्ट दाऊदला आवडली नाही, म्हणून दाऊदनं त्यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यानं पोलिसांच्या खबऱ्याकरवी माया डोळस आणि त्याची गँग लोखंडवाला बिल्डिंगमध्ये लपून बसली ही टीप पोलिसांपर्यंत पोहोचवली. तेव्हा दाऊद मुंबईत नव्हता, तो दुबईला होता. झालं, टीप मिळाल्यानंतर अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे चीफ अहमद खान यांच्या साथीदारांना घेऊन लोखंडवालामध्ये पोहोचले. त्या स्क्वॉडमध्ये नव्यानं भरती झालेले भानुप्रताप बर्गे सुद्धा होते. बर्गे यांची ती पहिलीच मोठी मोहीम होती. त्याआधी त्यांनी काही गुन्हेगारांचा खात्मा केला होता. भानुप्रताप यांनी पहिल्यांदा एन्काउंटर केला होता तेव्हा त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. आपण आपल्यासारख्या एखाद्या जिवंत माणसाला मारलं ही गोष्ट त्यांना खटकत होती. पण पिसालेल्या कुत्र्यासारखं माणसं मारत सुटलेल्या गुन्हेगारांना धाकात ठेवण्याचा दुसरा प्रभावी पर्याय नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी त्यांचं मन घट्ट केलं. लोखंडवाला शूटआउटमध्ये भानुप्रताप आणि त्यांच्या टीमनं 6 खुंखार गुंडांना कंठस्नान घातलं. दरम्यानच्या काळात त्यांनी नंतर मुंबईत 2006 पर्यंत त्यांची सेवा बजावली आणि त्या काळात 19 गुंडांचा एन्काउंटर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भानुप्रताप बर्गे हे तेव्हा मुंबई पोलीस दलातले एक विश्वासू आणि कर्तबगार अधिकारी म्हणून नावारूपाला आले होते. त्यामुळेच की काय पुढे बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. बाळासाहेबांचा बर्गे यांच्या कर्तबगारीवर खूप विश्वास होता. बाळासाहेब त्यांना फक्त भानू म्हणून हाक मारायचे. त्यांची पर्सनली छान ओळख झाली होती. बाळासाहेबांची कुठेही सभा किंवा नियोजित कार्यक्रम असो, भानुप्रताप यांना घेतल्याशिवाय बाळासाहेब घराबाहेर पडत नसत. अमिताभ बच्चन यांचीही तीच गत. अमिताभ बच्चन तर फिल्मचा सेट असो वा घर, भानुप्रताप यांची अगदी जेवणापासून आपुलकीनं विचारपूस करायचे. 1995 मध्ये मुंबईत खलिस्तानी दहशतवादी गटाच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठार मारलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्येही भानुप्रताप बर्गे यांचा समावेश होता. मुंबईतील एका फिल्मी स्टाईल छापेमारी दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणावर RDX आणि 220 किलो ब्राऊन शुगर जप्त केली होती, ज्याची किंमत तब्बल 220 कोटी रुपये इतकी होती. मुंबईत आपल्या धडाडीच्या कार्याची छाप पाडल्यानंतर 2006 साली भानुप्रताप बर्गे यांची पुणे शहर पोलिसात बदली झाली. बराच काळ पुण्यात त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी पार पडली. 2014 साली त्यांची पुणे शाखेच्या अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजेच ATS पथकात बदली करण्यात आली. ATS मध्ये आल्यानंतर के मुरलीधरन उर्फ अजित इस्माईल हमजा, अरुण भेलके आणि कांचन ननावरे यांच्यासह कथित माओवादी नेत्यांच्या अटकेच्या कारवाईत त्यांचा सहभाग होता. ISISद्वारे कथितरित्या प्रवृत्त झालेल्या तरुणांच्या प्रकरणांचाही त्यांनी तपास केला आणि नंतर ती सगळी प्रकरणं त्यांनी 2018 साली पुणे शहर पोलिसांकडे हस्तांतरित केली. एवढंच नाही तर पुण्यात ISISच्या कारवायांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आळा घातला. एकदा वर्ध्यातून गायब झालेल्या आणि पुढे ISISमध्ये सामील होण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणीला वाचून तिचं समुपदेशन करून तिला पुन्हा चांगल्या मार्गाला लावण्यात बर्गे यांनी पुढाकार घेतला होता. त्याचाच राग मनात धरून एकदा थेट ISISकडून भानुप्रताप बर्गे यांना त्यांच्या कुटुंबासह जीवे मारण्याची धमकीही आली होती. पण त्या धमकीला भानुप्रताप यांनी भीक घातली नाही. गुन्हेगारांना संपवणं हे बर्गे यांचं ध्येय कधीच नसायचं. त्यांनी कित्येक गुन्हेगारांना गुन्हेगारीच्या मार्गावरून बाजूला करून सामान्य जीवन जगण्याची संधी मिळवून दिली. त्यापैकी अनेकांनी हॉटेल्स व्यवसाय सुरू केले तर काहींनी नोकरी धरली. ते लोक सांगतात, आज आमचं आयुष्य बर्गे साहेबांमुळे स्टेबल झालंय. हे तर काहीच नाही. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे प्रमुख असताना त्यांनी 150हून अधिक अल्पवयीन आणि मोठ्या मुलींना देह व्यापारापासून वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पुण्याच्या बुधवार पेठेतील बदनाम महिलांना चांगले जीवन जगता यावं किंवा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे 4 क्षण यावेत म्हणूनही त्यांनी खूप प्रयत्न केले. बुधवार पेठेत ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी दिवाळीत दरवर्षी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करायचे. एवढंच नाही तर त्यांना दिवाळीसाठी फटाके आणि फराळ सुद्धा नेऊन द्यायचे. त्यांच्या मते परिस्थिती पुढे माणूस हतबल होतो, निदान कुणालाच अशी कामं करणं आवडत नाही. पेठेतल्या सगळ्या महिला त्यांना आपला भाऊ मानतात. पुढे त्यांची पुण्याच्या क्राईम ब्रांचमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण 2019 साली भानुप्रताप बर्गे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. 2019ला ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून ठेवल्याचं बोललं जात आहे.
2019 साली तर म्हणे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ते एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पुढे जाऊन त्या चर्चा भानुप्रताप बर्गे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार इथपर्यंत येऊन ठेपल्या होत्या. पण नंतर त्या फक्त चर्चाच राहिल्या. तर एकूण असा होता भानुप्रताप बर्गे या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रवास. मीडियानं त्यांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांसारखी प्रसिद्धी दिली नसली तरी ते म्हणतात ना, सूर्याची झळाळी त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देतेच. तुम्हाला भानुप्रताप यांचा हा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.